सिन्नर तालुक्यातील चौंडी वडांगळी रस्त्यावर चौंडी येथे 2017 पासून कार्यरत असलेले गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर हे विविध वेदनादायक आजारांवर पर्यायी उपचार देत रुग्णांमध्ये विश्वासार्ह ठरत आहेत. औषधोपचार, ॲडमिशन किंवा महागड्या तपासण्यांशिवाय उपचार मिळत असल्याने या केंद्राकडे रुग्णांचा कल वाढताना दिसत आहे. या केंद्रात मानदुखी, कंबरदुखी, सायटिका, गुडघेदुखी, खांदेदुखी, कोपरातील वेदना, खुबेदुखी यासारख्या सामान्य समस्यांबरोबरच लकवा, पॅरालिसिस, हातपायांना मुंग्या येणे, अशक्तपणा आणि डोके जड वाटणे अशा त्रासांवरही उपचार केले जातात. तपासणी आणि उपचार एकाच वेळी ही या केंद्राची विशेष ओळख मानली जाते. एक्स-रे किंवा MRI सारख्या खर्चिक तपासण्यांची गरज भासत नसून साध्या आणि घरगुती पद्धतींवर आधारित उपचारांमुळे रुग्णांना जलद आराम मिळतो, असे केंद्राचे प्रमुख गणपत मवाळ यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की या कार्याची प्रेरणा मला स्वतःच्या आजारातून मिळाली. स्वतःच्या त्रासातून मार्ग शोधताना हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. एकदा उपचार घेतल्यानंतर वेदना कमी होतात, असा अनुभव अनेक रुग्णांनी व्यक्त केला असून सकारात्मक प्रतिसादामुळे या सेंटरची लोकप्रियता वाढत आहे. विशेष म्हणजे ऑपरेशन किंवा दीर्घकालीन औषधोपचार टाळण्यावर येथे भर दिला जातो. गणपत मवाळ यांच्या कार्याची दखल विविध स्तरावर घेतली गेली असून त्यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच आयुष मंत्रालयानेही त्यांच्या कामाची नोंद घेतल्याचे सांगितलं जातंय. एकंदर सिन्नर तालुक्यात पर्यायी उपचार पद्धतीचा वेगळा पर्याय म्हणून गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर रुग्णांसाठी दिलासा देणारे केंद्र ठरत आहे. नमस्कार, मी गणपत मवाळ. प्रेरणा ही स्वतःच्या आजारापासून तयार झालेली आहे. ज्यावेळेस मला स्वतःला मानेचा आजार असेल, कमरेचा असेल किंवा गुडघेदुखीचा असेल, गुडघेदुखीमध्ये मला भयंकर असा त्रास होता. त्यामध्ये स्वतःला चालता येत नव्हतं, दुसऱ्याच्या आधारानं चालावं लागायचं. तर अशा अवस्थेमध्ये मी आणि आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो असून, सिन्नरला गेलो असून आणि उपचार करून बघितले, औषधं खाऊन पाहिले. तर औषधानं मला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नव्हता. मी इथं फॅमिली डॉक्टरांकडून काही इंजेक्शन घेऊन बघितले, तर त्यांनी मला चक्कर आले आणि घाम पण आला. अशा अवस्थेमध्ये तर मी घरी येऊन काही प्रयोग केले. त्या प्रयोगामध्ये माझा गुडघा जो मला चालता येत नव्हता ती पळायला लागलो आणि माझी गादी फाटली होती गुडघ्याची. तर त्यानंतर मी जे प्रयोग केले तर ते काही आमच्या स्थानिक त्या ठिकाणी शेतीमध्ये काम करणारी एका महिला होती. ती 4 वर्षापासून तिचं दुखत होतं आणि ती अनेक डॉक्टर भगत बाबा करून तिने थकली. आणि अशा अवस्थेमध्ये तिला मी त्यांच्या घरच्यांना पटवून सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या आणि उपचार करून बघा. मी तिच्यावरती उपचार केला, प्रथम प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये ती बाई एक सक्सेस ठरली आणि ती फक्त मुलं सांभाळण्यासाठी आणली जायची. आणि त्यानंतर ती जेव्हा 4-5 दिवसानंतर आमच्याकडे आली त्यावेळेस ती स्वतः चालत होती. तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, हा आनंद मला कुठेतरी मनामध्ये खुणगाठ बांधली आणि आपण असाच आनंद दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती देऊ शकतो. यानंतर मी व्यावसायिक वाटचालीला सुरुवात केली. सुरुवातीला मी फेसबुक, इंस्टाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून छोटीशी जाहिरात टाकली आणि त्या जाहिरातीला मला प्रतिसाद मिळाला. जवळचेच माझे सांगवी गावातील शेतकरी आशू घुमरे यांचे जे 4-5 पेशंट मला पाठवले आणि त्याच्यापासून जी माझी सुरुवात झाली ती आजतागायत चांगल्यापैकी चालू आहे. अनेक रुग्ण, हजारो रुग्ण माझ्याकडून उपचार करून गेले. मणक्याचे आजार आणि नसदाब यावर आपण कुठल्या पद्धतीने उपचार करतो? मणक्यांचे आजार आणि नसदाब, आता त्याला आपण डिस्बल्जिंग असं म्हटलं जातं. तर डिस्बल्जिंगमध्ये 2 मणक्यांमधली गादी सरकते आणि ती आपल्या नर्व्हस सिस्टमवरती दबाव देते. तर त्याच्यानंतर हाताला मुंग्या येणं किंवा पायाची ताकद कमी होणं असे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये मानेच्या मणक्यांमध्ये नसा दबल्या तर चक्कर येणं, डोकं जड पडणं, आवाज सहन होणं असे प्रकार असतात. किंवा खाली थोडंसं खाली आलं, C4, 5, 7 मणक्यांमध्ये आलं तर हाताला मुंग्या येणं, ठणक लागणं. किंवा C3, C4 अशा मणक्यांमध्ये असेल तर आपल्या छातीला कळा लागतात. असे वेगवेगळे प्रकारचे लक्षणं असतात, ती आपल्याला सहजपणे लक्षात येतात. जरी एक्स-रे, MRI जरी नसला तरी आपण माणसांच्या हालचालीवरून ते लक्षात येत आहे. शोल्डर पेन असन, आपला शोल्डर डिस्लोकेट होणं किंवा शुगरमुळं जर शोल्डरचा पेन तयार होत असेल तर तो बी आपल्याला सहज पद्धतीनं घालवता येतो. दुसरी गोष्ट,
पाठीच्या मणक्यांमध्ये असन, पोटाला ठणक लागतो किंवा चमका निघतात. तिसरं आणखीन आपलं सायटिका ठणक. सायटिका ठणक हा अत्यंत भयंकर असा ठणक असतो. बॅकपेनचा ठणक भयंकर असतो. आपल्याला बसता उठता येत नाही किंवा चाललं तरी थोडंसं चाललं की टोचल्यासारखं वाटतं, खालीवर जागा झाली की टोचल्यासारखं वाटतं. तर असा पेन आपल्याला ऑपरेशन प्रत्येक डॉक्टर हा ऑपरेशन सांगतो किंवा गोळ्या औषधं घेऊन बघा, एक्सरसाइज करून बघा. तर हे सर्व करून पण पेशंट थकलेला असतो. तर त्याला माझ्याकडं एक विशेष टेक्निक आहे. व्हायब्रेशन मशीनद्वारे ती डिस्क जागेवर सेट झाली की नस मोकळी होती. नसेवरचा दबाव कमी झाला का ठणक थांबून जातो. काहींना एका सेशनमध्ये फरक पडतो, काहींना 2-4 वेळेस यावं लागतं. तसं हिप जॉईंटचा जो बॉल आहे हा बऱ्याच व्यक्तींमध्ये काय होतं, डायबिटीजचे काहींच्या म्हणजे डायबिटीजची औषधं असतील किंवा स्टेरॉइड, आपण कोरोनासारख्या महामारीमध्ये जे स्टेरॉइड घेतले त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे बॉल ही लॉक झाले. काहींचे दारू पिल्यामुळे झाले, काहींचे अल्कोहोलिक याच्यामुळे झाले. तर ते बॉलला रक्तपुरवठा होत नाही आणि रक्तपुरवठा नाही झाला की बरेचसे डॉक्टर सांगतात की तुम्ही आराम करा, विश्रांती करा. आणि याच ठिकाणी त्या पेशंटची एक डिस्क किंवा तो जो बॉल आहे तो बॉल लॉक होण्याला सुरुवात होते आणि त्याची हालचाल कमी होऊन बॉलची झीज पण मोठ्या प्रमाणात वाढते. तर त्या ठिकाणी आम्ही बॉलला विशेष व्हायब्रेशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक अशा वेगवेगळ्या थेरपी देऊ. त्या बॉलला झालेला जो रक्तपुरवठा, कमी झालेला रक्तपुरवठा तो वाढतो आणि तो वाढला की आपलं बॉल परत चांगल्या पद्धतीनं काम करायला सुरुवात करतो. असे भरपूर पेशंटचे आपण हिप जॉईंट बॉल हे वाचवले जातात. त्याच्यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर बरेच सारे तोटे पण असतात, कारण एखादा इंच वाढतो किंवा एखादा इंच कमी होतो किंवा तो बॉल हा सूट पण होत नाही. तर हे आपल्या या साध्या पद्धतीच्या उपचार पद्धतीमध्ये आपला बॉल पुनर्जीवित होऊन तो चांगल्या पद्धतीनं काम करतो. तसंच आता बॉलचं झालंय, त्याच्यानंतर गुडघेमधले की गुडघ्याची गादी फाटणं, गुडघ्याची लिगामेंट इंजुरी असणं किंवा इतर लिगामेंटच्या जर इंजुरी झाल्या तर आपल्याला तो त्रास भयंकर असा असतो. चालता येत नाही, मांडी घालता येत नाही, 2 पायावर बसता येत नाही. तर त्याच्यामध्ये प्रत्येकजण ऑपरेशन सजेस्ट करतो किंवा आयुर्वेदिक औषधं खा. औषधांनी बी बरेच सारे दुष्परिणाम पण माणसाच्या शरीरावर होतात. कुठलाही पदार्थ खाण्यासाठी आपलं शरीर बनवलेलं आहे, किडनी ही साफ करते. पण समजा एखादं पाणी जर असेल, पाणी जर फिल्टर करायचं असेल तर समजा 1 लिटर पाणी साधं पाणी असेल तर ते लवकर फिल्टर होतं आणि ते जर समुद्राचं पाणी जर घातलं तर त्या ठिकाणी ते फिल्टर व्हायला किंवा गढूळ पाणी लवकर फिल्टर होत नाही. तसं आपल्या किडनीमध्ये इतर बाह्य प्रकारचे जे रासायनिक औषधं असतील किंवा इतर औषधं असतील तर त्याच्यामुळं आपले ते किडनीत फिल्टर होत नाही. रक्तामध्ये पाण्याचा साठा जास्त वाढतो आणि साईड इफेक्ट पण जास्त वाढतात. बऱ्याचशा रक्तवाहिन्या ह्या ज्या ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढलं की पायाला काळे डाग पडणं किंवा असे प्रकार घडतात. तर हा प्रकार जर आपल्याला टाळायचा असेल तर आपण चांगल्या पद्धतीची एक पद्धती शोधलेली आहे. तर ह्या ठिकाणी विदाऊट ना गोळी ना औषध, म्हणजे औषधविना आरोग्य आपल्याला कसं जपता येईल याच्याकडे बघतो. तर गुडघा हा चांगल्यापैकी आपला चालू होऊन त्याच्यात रक्तपुरवठा वाढतो. जसं आपण एखादं बॉडीचं शरीर असेल, आपलं प्रत्यक्ष जर समजा हे बोट मोडलेलं असेल आणि त्या ठिकाणी बसून सेट जर केलं तर त्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढतो आणि शरीर आपलं नॅचरल पद्धतीनं तो सांधा परत पुनर्जीवित होऊन आपला चालतो. तसंच खास गुडघ्यामधले अनेकांना प्रश्नही पडेल असेल की गुडघ्याची झीज झाली, गादी फाटली आणि ती परत कशी तयार होऊ शकते. तर ती बॉडी आपोआप कन्वर्ट करते. जसा एखादा खड्डा खोदला आणि त्याचं मटेरियल तेवढं जागेवर टाकलं तर ते परत ढकललं ते परत ते जागेवरती येतं आणि आपला रक्तपुरवठा सुरळीत चालू झाला की त्या ठिकाणचा तो पार्ट परत पुनर्जीवित होऊन सेट होऊन तो चालू होतो. तर असे अनेक प्रकारचे पॅरालिसिसमध्ये खूप सारखा रक्त ब्लॉक होणं, एखादी रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर त्या ठिकाणी मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळं एका हाताची किंवा पायाची अशी ताकद कमी होऊन जाते. तर आमच्याकडं मी एक सहसंशोधित अशा पद्धती तयार केली. डोक्याला जर विशेष पद्धतीनं जर व्हायब्रेशन केलं तर बंद पडलेली जी रक्तवाहिनी असेल ती जर चालू झाली तर 6-7 वर्षाचा जो रुग्ण असतो तो सुद्धा परत कामाला लागला. तर माझ्याकडं बरेच असे पेशंट आहे तर ते परत पहिल्यासारखे काम करायला लागले. म्हणजे आपण विदाऊट गोळी ना औषध देता त्याची जर रक्तवाहिनी परत काम करायला लागली तर त्या ठिकाणी बंद पडलेला जो मेंदूला रक्तपुरवठा आहे तो चालू झाला की त्याचं जे कार्य आहे ते परत चालू होऊन त्या हातापायची ताकद परत येते. अशा अनेक प्रकारचे उपचार आमच्याकडे केले जातात. ते कुठल्याही प्रकारचं गोळी किंवा औषध न देता, विदाऊट मेडिसिन न देता आपण काम करतोय आणि याच्यात पेशंटला फास्ट रिकव्हरी होतो.
जलद रिकव्हरी लगेच समजतंय का कुठं काय होतंय काय नाही, किती आपल्यात बदल पडले. आजवर किती हा. रुग्णांनी आपल्या पेन रिलीफ सेंटर मध्ये व्हिजिट माझ्याकडे आजवरती भरपूर असे पेशंट आहेत. आता 2017 पासून माझं काम चालू आहे. विशेष केस बद्दल काय सांगाल? विशेष केस भरपूर आहे याच्यात की बऱ्याचशा लोकांना, आता एक पेशंट असं होतं पॅरालाइजचं की ते 7 वर्ष काहीच काम करत नव्हतं, घरात पडून होतं आणि ते ॲक्टिव्ह होऊन ते स्वतः चालायला लागलं आणि स्वतः आता ट्रॅक्टर पण चालवतो. एक असंच पेशंट होतं, जवळजवळ 180 किलो वजन होतं, ठुमरे म्हणून. तर त्याचं MRI मध्ये सुद्धा बसत होतं नाशिकच्या, आणि ते मुंबईच्या MRI मशीनमध्ये बसलं. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन सांगितल्यानंतर याची गॅरंटी काय देता येणार नाही. ते पेशंट माझ्याकडे आलं आणि आश्चर्याचं म्हणजे त्याला 4 जण धरायला लागायचे, कारण वजन भरपूर होतं. तर ते पेशंट माझ्याकडं एका सेशनमध्ये चांगल्यापैकी चालायला लागलं आणि दुसऱ्या ह्याच्यात एकदम कम्प्लीट चालायला लागलं. त्यांनी भरपूर असे मला पेशंट पण पाठवले. असे अनेक किस्से आहेत. तर गुडघ्याचे पण भरपूर पेशंट आहे, ज्यांना चालताच येत नव्हतं ते चांगले चालायला लागले, असे भरपूर आहे. आजच्या तरुणांमध्ये मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, बरोबर. असे अनेक आजार उद्भवत आहेत. हा. काय मुख्य कारण आहे? मुख्य कारण असं आहे की आपलं मोबाईल जे बघतोय आपण, मोबाईल बघणं किंवा इतर झोपल्या टी व्ही बघणं, असे जे प्रकार असतो, किंवा चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवणं. बऱ्याचशा पेशंट हे आपण सरळ बसलं पाहिजे. थोडक्यात काय, आपला कान, खांदा आणि कंबर हे जर तिन्ही एका रेषेत असले तर आपल्याला हा आजार होतच नाही. दुसरी गोष्ट, कुठलंही वजन उचलताना पाठीचा मणका हा सरळ ठेवून, गुडघ्यांमध्ये मांड्यांमध्ये वाक देऊन, मांडीचे स्नायू हे मजबूत असतात, त्याच्यावरती लोड घेऊन जर आपण वजन उचललं गेलं तर आपल्याला हा त्रास होत नाही. दुसरं आणखीन आहे, गुडघ्याचे डिस्क का सरकते का फाटते, तर याला बऱ्याचशा वेळेस आपल्याला सवय नसते. ज्या वेळेस आपण एखादा जिना चढतो किंवा काही वजन घेऊन आपण चढ उतार करतो, अशा अवस्थेत जर आपला पाय स्लिप झाला किंवा सीडी चढत असताना आपण एक कानी जर चालल्या गेलो तरी आपल्या गुडघ्याची गादी किंवा लेगामेंट फाटण्याचा धोका जास्त असतो. बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲक्सिडेंटली पण घडतात. माझा पत्ता आहे गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, पोस्ट समठाणा. तुम्ही या पत्त्यावरती, माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 9850 42 62 31, या नंबरवरती संपर्क साधू शकतात. साधा हाय मेसेज पाठवला तरी येतो. व्हॉट्सअप जर कॉलिंग असेल तर त्याला मी मेसेज पाठवले.